माझी कळकळीची विनंती आधी एक आईची कळकळीची विनंती, माझा मुलगा मला परत जिवंत करून होऊ शकत नाही, पण सर्वांनी न्याय द्यायचा प्रयत्न करा. त्यानंतर प्राध्यापक राजाभाऊ बानखेले यांना विनंती करतो आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. मीडियावाले तिकडनं जाऊ, एका साईडला जा, मीडियावाले. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपण एका गंभीर प्रश्नाच्या निमित्तानं सगळे रस्त्यावर उतरलेलो आहोत. त्यामुळं प्रथमतः सगळ्यांना विनंती आहे की त्या प्रश्नाचं जसं गांभीर्य आहे त्या गांभीर्यानंच आपण या ठिकाणी बसावं. बोलत असताना शेवटी जनतेच्या मनातल्या भावना आहेत, तो उद्वेग आहे, रोष आहे, तो आपल्या बोलण्यातनं निश्चित या ठिकाणी प्रगट होईल. आणि तो प्रगट होत असताना मग सत्ताधारी पक्षातील असतील, विरोधी पक्षातील असतील, कोणी असतील, कृपया त्यांनी कुणी राग येऊन विनाकारण काहीतरी या जनतेच्या भावनांना कुठेतरी वेगळं स्वरूप देण्याचं काम करू नये. गेली वर्षभर आपण सातत्यानं पाहत आहोत की आपल्या ग्रामीण भागामध्ये आपला सर्वसामान्य शेतकरी समाज ज्या पद्धतीनं जगतोय, एका दहशतीखाली, भीतीखाली, ती दहशत, भीती पुन्हा चोरट्याची, दरोडेखोराची किंवा कुठल्या दहशतवाद्याची नाही, तर बिबट्याची दहशत आहे. कारण शेवटी तो जो प्राणी आहे तो काय सांगून समोर आपल्या येत नाही, कुठेतरी आडोशाला, अडचणीला लपून बसतात, दबा धरून असतात आणि एकट्या दुकट्या लहान लेकरू असू द्या, वृद्ध माणसं असू द्या, कुणावरती झेप घालून त्या ठिकाणी त्याचा जीव घेण्याचं काम करतात. आता चेअरमन साहेब बोलले की मुंबई शहरामध्ये कबुतराचा प्रश्न निर्माण झाला, त्या ठिकाणी